ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज खर तर नरसिंह जयंतीचा पावन महोत्सव आहे। त्या निमित्तानं आज आपण गीतेचा पुढचा श्लोक न घेता आज आपण नरसिंह चतुर्दशीच्या विषयी नरसिंहांचे महात्म्य आपण पाहणार आहोत। तर आज आपण नरसिंहांचे महात्म्य पाहणार आहोत। आपण पाहतो की भगवंतांचे निरनिराळे अवतारांची पाहतो आपण। तसे भगवंत भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतात। नरसिंह देवांची स्तुती अनेकानेक संप्रदायातील आचार्यांनी केलेली। श्रीधर स्वामी जे नरसिंहांचे भक्त होते त्यांनी ते भागवताचे सर्वश्रेष्ठ टीकाकार आहेत। किंवा वल्लभाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील किंवा रामानुजाचार्य, मध्वाचार्य तसेच देवी देवता या सर्वांनी नरसिंह देवांची स्तुती केलेली आहे। आणि भगवंतांच्या अन्य अवतारांनी सुद्धा नरसिंह देवांची स्तुती नेहमीच गायली आहे। तर हे नरसिंह देव कशासाठी अवतरित झाले, त्यांच्या अवतारामागचं प्रयोजन काय, तर ते आपण पाहूया। दितीचे पुत्र होते हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू। हे दोन म्हणजे दितीचे कश्यप मुनींच्या दोन पत्नी होत्या, एक दिती आणि अदिती। अदिती पासून देवतांची उत्पत्ती झाली आणि दिती पासून असुर उत्पन्न झाले। तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असे दोघ जण भाऊ हे दितीचे पुत्र होते। तर या हिरण्याक्षाचे पृथ्वीच्या रक्षणासाठी वराह रूप भगवंतांनी धारण केलं आणि ह्या हिरण्याक्षाचा वध केला। परंतु हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर मात्र हिरण्यकशिपूला प्रचंड राग आला आणि या रागाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपण खूप कठोर तपश्चर्या करायची, जेणेकरून मी अमर होईल, म्हणजे हिरण्यकशिपू अमर होईल आणि सगळ्या पृथ्वीवर तिन्ही लोकांवर तो राज्य करू शकेल। म्हणून हिरण्यकशिपूने शेकडो वर्ष तपश्चर्या केली आणि शेकडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर अक्षरशः त्याच्या अंगावर मुंग्यांचं वारूळ सगळं साचलं होतं की कित्येक वर्ष त्यांनी एका पायावर उभा राहून हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली। आणि कुणाची प्रार्थना केली तर ब्रह्मदेवांसाठी प्रार्थना केली त्यांनी। आणि मग ब्रह्मदेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी वर मागितला की मला अमर होण्याचे वरदान दे। पण ब्रह्मदेव स्वतःच म्हणतात की मी स्वतःच अमर नाही तर तुला कसं काय अमर होण्याचं वरदान देऊ शकतो। मग त्यांनी बरेच पण ठेवले की बऱ्यासाठी ठेवल्या, ज्याच्यामध्ये मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, किंवा कोणत्याही प्राण्याकडून किंवा कोणत्याही मनुष्याकडून मला मरण नको, ना भूमीवर माझा वध झाला पाहिजे, ना आकाशात माझा वध झाला पाहिजे, ना कुठल्या मनुष्याकडून मला मरण आलं पाहिजे किंवा ना कोणत्या पशुकडून मरण आलं पाहिजे, ना कोणत्या अस्त्राने ना कोणत्या शस्त्राने मला मरण आलं पाहिजे, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर। म्हणजे अशा बऱ्याच अटी ठेवल्या त्यांनी की अशा प्रकारे मला मरण नाही आलं पाहिजे। आणि
ब्रह्मदेवांनी जेव्हा तथास्तु म्हटलं आणि तेव्हा तो इतका उन्मत्त झाला हिरण्यकशिपू की त्याला वाटायचं की आता माझ्यासारखा कोणीच नाही दुसरा, आणि तिन्ही लोकांना हरवणार त्याच्याशिवाय कोणी नव्हतं. मग स्वतःला त्यांनी राजा म्हणून घोषित केलं आणि भगवान विष्णूंना मानण्यास त्याने नकार दिला. सगळ्या देवी देवतांना तो त्रास झाला आणि सगळ्या तिन्ही लोकांना त्यांनी त्राही त्राही करून सोडलं. आणि परंतु त्यांनी देवराज इंद्राला सुद्धा हरवलं आणि अधर्माची स्थापना केली. भगवंत नेहमी धर्माची प्रतिष्ठापना करण्यास उत्सुक असतात, पण या हिरण्यकशिपूने अधर्माची स्थापना केली. परंतु त्याच्या दुर्दैवाची गोष्ट अशी आणि भक्तांच्या सुदैवाची गोष्ट अशी की त्याच्या घरातच प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला, जे भगवान विष्णूंचे सर्वात उत्तम भक्त होते. आणि प्रल्हाद महाराज नेहमी विष्णूंच्या भक्तीत लीन असायचे. हर प्रकारे हिरण्यकशिपूने प्रयत्न केला असुरी शिक्षण प्रल्हादांना देण्याचा, परंतु कोणत्याही प्रकारे ते आपल्या मित्रमंडळींना सुद्धा कृष्णांची भक्ती कशी करावी, याचाच विष्णू भक्तीत कसं लीन व्हावं याचाच ते नेहमी उपदेश करायचे. आणि हे जेव्हा जेव्हा बरेच प्रयत्न करूनही जेव्हा हिरण्यकशिपू थकला, तेव्हा त्यांनी प्रल्हादांना मारण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांनाच माहित आहे, त्यांनी उन्मत्त हत्तीच्या पायाखाली दिलं, विषारी सर्पांच्या ह्याच्यामध्ये दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, उंच कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी प्रल्हादांनी हरिनामाचा आश्रय सोडला नाही आणि प्रार्थना सोडल्या नाहीत, भगवंतांना करणाऱ्या प्रार्थना. म्हणजे भक्तीत एवढी शक्ती आपण पाहू शकतो प्रल्हादांच्या रूपानं, की प्रार्थनेत भगवंतांच्या नावात एवढी शक्ती आहे की या प्रार्थनेनं आपण दुसऱ्या कोणाला बदलू शकत नसू किंवा ईश्वराला पण बदलू शकत नसू, तर ही प्रार्थना आहे ना ती भक्ती करणाऱ्याला बदलते. म्हणजे जेव्हा जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकशिपूने, तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त हरींचं नाव घेण्याचा हरींचं नाव घेतलं. आणि यातून आपण शिकू शकतो की प्रल्हादांच्या जीवनातून आपण हे शिकू शकतो की आपण भगवंतावर एवढा विश्वास ठेवला पाहिजे, कारण भगवंतावर आपण जितका विश्वास ठेवू तितके भगवंत आपल्या सोबत नेहमी असतील. आणि जेवढे दिवस आपण भगवंतांच्यावर आश्रित राहू, जेवढं भगवंतांच्यावर श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू, तेवढेच भगवंत आपल्या सोबत असतील. आणि हे प्रल्हादावरील हे अत्याचार भगवंत पाहू शकले नाहीत. खूप दिवस हे भगवंतांनी, पण आता भगवंतांचा क्रोध अनावर झाला आणि मग हिरण्यकशिपूने शेवटच्या क्षणी प्रल्हादाला विचारलं, आता सांग कुठे तुझा देव. तेव्हा प्रल्हाद म्हणतो की ह्या क्षणात क्षणात कणाकणात प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. जसं एका खांबाकडे बोट दाखवतात, म्हणताय खांबात आहे का तुझा परमेश्वर. आणि मग ते हो म्हटल्यानंतर मग हिरण्यकशिपू तलवार घेऊन जातो आणि त्या खांबातून मग आपल्या सर्वांना माहिती नरसिंह देव आणि मग खांबातून प्रकट झाले आणि मग त्यांनी हिरण्यकशिपू बरोबर युद्ध चालू केलं. भीषण असं युद्ध झालं. परंतु नरसिंहदेव इतके प्रचंड आणि महाकाय होते की हिरण्यकशिपू त्यांच्या समोर एकदम छोटा होता. आणि हे युद्ध चालू असताना मग नरसिंहदेवांनी त्याच्या सर्व अटी पूर्ण करत आपण पाहिलं की अर्ध शरीर पण माधुरी आवाज आवाज होत नाही. आवाज येत नाहीये काहीतरी. रुपाली, मी तुला को होस्ट करते, तू पण सांग बरं, तुला पण येतोय ना तसाच आवाज? हा, आता बंद झाला. येतोय आता? हा नाही, आता येतोय व्यवस्थित. मग असं म्हणजे एकदम खडखड काहीतरी होत होता, असा एकदम खडबड खडबड काहीतरी आवाज. सुरुवातीपासूनच नाही आला का? नाही नाही नाही, आत्ता जस्ट काही वाक्य आत्ता. आता येतोय? हा येतोय. तरी थोडासा हे होतोय ग काहीतरी. ठीक आहे.
ब्लूटूथ ब्लूटूथ आहे का काही? ब्ल्यूटूथ दुसरा नाहीये आहे तो? माझं. नाही ना. नाही. नाही. येतोय हा येतोय का? आता. हं. हो. तर प्रल्हादाला नरसिंहांनी हिरण्यकशिपूने विचारलं, कुठे आहेत तुझे भगवंत? आणि नरसिंहदेव खांबातून प्रकट झाले. आणि मग सगळ्या अटी पूर्ण करत, न माणसाचं शरीर होतं, न प्राण्याचं शरीर होतं, अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध प्राण्याचं. न दिवसा न रात्री, संध्याकाळच्या वेळी नरसिंह भगवान प्रकट झाले. न भूमी ना आकाश, जमिनीवर पण नाही आणि आकाशामध्ये नाही, घराच्या आत नाही किंवा बाहेर नाही. त्यांनी हिरण्यकशिपूला उंबऱ्यावर नेलं दरवाजाच्या, आणि स्वतःच्या मांडीवर बसवून ना अस्त्राने ना शस्त्राने स्वतःच्या नखांनी त्याची, हिरण्यकशिपूची आतडी बाहेर काढली आणि ती आतडी गळ्यात घातली. परंतु हिरण्यकशिपूला मारल्यानंतर मात्र नरसिंहदेवाचा क्रोध खूप अनावर झाला होता. देवी देवता सुद्धा त्यांच्यापाशी जाण्यासाठी खूप घाबरत होते. आणि मग प्रल्हाद महाराज त्यांच्या सोबत त्यांच्या समोर गेले आणि त्यांच्या प्रेमाने आणि वात्सल्याने नरसिंहदेवांचा क्रोध शांत झाला. तर हा हिरण्यकशिपूचा अंत नव्हता, तर त्या हिरण्यकशिपूच्या अहंकाराचा अंत होता. किंवा केवळ अहंकाराने फक्त आपला स्वतःचा अहंकाराने फक्त केवळ नाशच होत नाही, तर आपला संपूर्ण अंत करून टाकतो अहंकार. मग नरसिंहांनी हिरण्यकशिपूचा जो वध केला तो त्याच्या अहंकाराचा वध केला. आणि मग प्रल्हादांनी त्याला शांत केलं त्यांच्या. आणि आपण पाहू शकतो या नरसिंहाच्या गोष्टीमधून की भगवंत कसे सर्वव्यापक आहेत. जसं प्रल्हादांनी सांगितलं की सर्व कणाकणात भगवंत आहेत. तुम्ही कुठेही पहा, खांबात सुद्धा भगवंत आहेत. म्हणजे इथं आपण प्रल्हादांचा विश्वास पण पाहू शकतो की प्रल्हाद महाराजांचा किती विश्वास होता की भगवंत सर्व ठिकाणी आहे. आणि मग ही भगवंतांची सर्व व्यापकता आपण ह्या नरसिंहदेवांच्या लीलेमधून पाहू शकतो. दुसरं म्हणजे आपण पाहू शकतो की आपली कर्म आपल्याला बनवतात. आपण कसं वागतो, आपण कसं आचरण करतो, आपण कसं वागतो आचरण करतो, हे आपल्याला आपला म्हणजे त्यावरून आपला जन्म ठरतो. कसं आहे आता बघा, प्रल्हाद महाराज असुर कुळात जन्माला आले होते. हिरण्यकशिपू सारखा असुर त्याचे वडील होते, परंतु हिरण्यकशिपूचा त्यांच्यावर प्रभाव न पडता सतत हरिनामात भक्तीमध्ये लीन राहून प्रल्हाद महाराजांनी आपल्या भक्तीची परिपूर्णता केली. म्हणजे निस्वार्थ भक्तीने त्यांनी भगवंतांचे मन जिंकले प्रल्हाद महाराजांनी आणि श्रेष्ठ भक्त बनले. असुर परिवारात जन्म होऊन सुद्धा जसं चिखल्यामध्ये एखादं कमळ उमलतं, तसं असुर कुळात जन्म होऊन सुद्धा प्रल्हाद महाराजांनी आपल्या निस्वार्थ भक्तीने, म्हणजे तुमचं कर्म ठरवतं की तुम्ही कसं तुमचा जन्म म्हणजे ना तुमचा जन्म ठरवतो की तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आलाय, तुमचं कर्म ठरवतं की तुम्हाला काय तुमचं फळ मिळेल. आणि या गोष्टीतून प्रल्हाद महाराजांच्या गोष्टीमधून आपण लीलेमधून आपण हे पण शिकू शकतो की आपण भगवंतावरील विश्वास तुटू नाही दिला पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनात असे प्रसंग येतात की बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक लोकांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंगाच्या समयी त्यांचा भगवंतावरील विश्वास डळमळीत होतो आणि भगवंतांना ते दोषारोप करतात की तुम्ही माझ्या जीवनात असं कसं करू शकता. परंतु भक्त नेहमी सकारात्मकता ठेवतो आणि आपल्या जीवनात याहीपेक्षा काहीतरी वाईट होणार होतं आणि भगवंतांच्या कृपेमुळं आपण या परिस्थितीत आहोत आणि ही भगवंतांचीच कृपा आहे, हा विश्वास, ही श्रद्धा आपण डळमळीत न होऊ द्यायला पाहिजे. आणि आपण अगोदर पण मी सांगितलं की वेगवेगळ्या परंपरेतील संन्यासी किंवा आचार्य जे आहेत ते नरसिंहदेवांची स्तुती करतात. तसंच मी पुढे सांगितलं की नरसिंहदेवांची सुद्धा स्तुती आहे ना ती अनेक देवी देवतांनी सुद्धा केलेली. आता आपण पाहतो की हे वेगवेगळे अवतार आहेत ना ते सुद्धा भगवंतांची कशी, भगवान नरसिंहांची कशी अर्चना करतात. एकदा म्हणजे श्रीरामचंद्र जे आहेत ते जेव्हा नरसिंहांच्या मंदिरात एकदा गेले तेव्हा त्यांनी
नरसिंहांच्या भगवंतांच्या 14 नावांचा श्लोक भगवान नरसिंहदेवांच्या उच्चारणासाठी उच्चार केला आणि नरसिंहदेवांना प्रणाम केला. नरसिंहदेव नमो नमो नमस्ते असे म्हणून त्यांनी नरसिंहांची अर्चना केली आणि ते म्हणतात की तुमचे नाव तर प्रख्यात आहे परशुराम, तुमचे नाव तर प्रख्यात आहे असं म्हणून श्रीरामांनी सुद्धा नरसिंहदेवांची अर्चना केली. दुसरे म्हणजे परशुराम. परशुरामांनी सुद्धा आपण पाहतो की सर्व पृथ्वी निशस्त्रीय केली. क्षत्रिय हे पथभ्रष्ट झाले होते आणि निषिद्ध आचरण करत होते. म्हणून परशुरामांनी ठरवलं होतं की आपण परशुरामाने ठरवलं होतं की आपण पूर्ण पृथ्वी जी आहे ती क्षत्रिय विहीन करायची. आणि मग जेव्हा त्यांना हे क्षत्रियांविरुद्धचं युद्ध सुरू करायचं होतं तेव्हा त्यांनी नरसिंह व्रत केलं आणि नरसिंहांना प्रार्थना करूनच परशुरामांनी हे मोठ्या त्यांच्या पृथ्वी निशस्त्रीय करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. आणि दुसरं म्हणजे भगवान श्रीकृष्ण जेव्हा कान्हा रूपामध्ये छोट्याशा बालगोपाल रूपामध्ये ते जेव्हा वृंदावनामध्ये होते तेव्हा एक भगोडे ऋषींनी त्यांना नरसिंह मंत्र दिला होता. आणि मग जी यशोदा मैया आहे ती नरसिंह देवांना नेहमी नरसिंहाचा मंत्र म्हणून जेव्हा आता भगवंत आहेत ते गोचारण करण्यासाठी नेहमी वनात जायचे. तिथं विषारी सर्प असायचे, झाडं असायची, विषारी पानं असायची झाडांची, किंवा भूत प्रेत राक्षस यापासून रक्षा होण्यासाठी नरसिंह कवच नरसिंह प्रमाण मंत्र हा त्या भगोडे ऋषींनी यशोदा मातेला सांगितला होता. आणि यशोदा माता तो नरसिंह मंत्र म्हणून भगवंतांची दृष्ट काढायची. आणि मग हा यशोदा मंत्र आणि यशोदा माता कृष्णाला सांगायची पण जेव्हा जेव्हा असं प्रसंग येईल वनामध्ये गेल्यानंतर तुला भीती वाटेल तेव्हा तू बलरामजींचा हात धर आणि हा नरसिंह मंत्र म्हण. म्हणजे साक्षात भगवंतांना ती सांगायची की नरसिंहांचा मंत्र म्हण. आणि मग झोपताना सुद्धा यशोदा माता भगवान श्रीकृष्णांना नरसिंह अवतारांच्या गोष्टी सांगायची. आणि मग नरसिंह अवतारांची गोष्ट सांगता सांगता जेव्हा नरसिंहदेव खांबातून प्रकट होतात त्या क्षणाला यशोदा माता जेव्हा सांगतात हे तेव्हा कृष्ण उभा राहतात आणि नरसिंहदेव थांब हिरण्यकशिपूला मारतो असं म्हणून जेव्हा आपलं अक्राळ विक्राळ रूप असं धारण करतात आणि सांगतात तेव्हा यशोदा माता म्हणते की अरे तू नरसिंह नाहीयेस, बस चेष्टा करू नकोस, तू काय नरसिंह आहेस का? तो म्हणतो आई मीच नरसिंह आहे, मीच राम आहे, मीच श्रीकृष्ण आहे आणि मीच सगळे अवतार म्हणजे मीच आहे, मीच सगळ्यांचा स्रोत आहे. आणि असंच एकदा रामलीला सांगताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण उठले आणि ओरडू लागले लक्ष्मणा जा धनुष्य बाण घेऊन ये. आणि धनुष्य बाण घेऊन बलरामजी येतात आणि यशोदा मैया त्यांना विचारते की तू का आलाय, तुला कोणी बोलवलं? तर म्हणतो हे काय यांनी मागून, तू काय लक्ष्मण आहेस का त्याने हाक मारली तू यायला? म्हणतो हो हेच राम आहेत आणि मी लक्ष्मण आहे, आता ते कृष्ण आहेत आणि मी बलराम आहे. असं ते नर आहेत मी नारायण आहे, ते नारायण आहेत मी नर आहे, असं वेगवेगळे उदाहरणं त्यांना द्यायला लागतात. तर यशोदा माता म्हणते दामोदर लीला आठवते ना तुम्हाला? आणि दामोदर लीला मी ह्याच्या बरोबर केली होती, तुझ्या बरोबर नव्हती केली, थांब मी काठी आणते तुला. सगळ्या अवतारांना काय माझ्याच घरात जन्म घ्यायचा होता का असं म्हणतात. म्हणजे आपण पाहतो की यशोदा माता सुद्धा नरसिंह देवांची हे करायची प्रणाम मंत्र म्हणून कवच म्हणून नरसिंह मंत्र म्हणून भगवान श्रीकृष्णांची रक्षा करायची. आपण जी नरसिंह आरती गातो त्याच नमस्ते नरसिंहाय पासून बहिर नरसिंहा हृदय नरसिंहा नरसिंह मधीन शरणम प्रपत्ते या सर्व आरतीची रचना या चैतन्य महाप्रभूंनी स्वतः केलेली आहे. आणि पुढचे जे आहेत तव कर कमलवरे नथम ते जयदेव गोस्वामींनी त्यांच्या दशावतार स्तोत्रामध्ये या तव कर कमले आणि या दोन्हींची मिळून आपण नरसिंह आरती रोज सकाळी मंदिरामध्ये आणि संध्याकाळी मंदिरामध्ये गातो. आणि जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात करतो
तेव्हा आपण सगळेजण किंवा कोणत्या संकटात जेव्हा असू तेव्हा आपण नरसिंहांचा मंत्र म्हणतो का नरसिंहदेव आपले सर्व बाजूंनी संरक्षण करतील. आपण पाहिलं की रामकृष्ण सुद्धा नरसिंहांची आराधना करायचे. चैतन्य महाप्रभू सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी स्वतः नरसिंह आरतीची रचना केली. आता आपण पाहूयात की चैतन्य महाप्रभू कसे चैतन्य महाप्रभूंची कशी आपण नरसिंहांची तुलना केली जाते ते पाहूया शास्त्रांच्या आधारे. आपण पाहतो की जेव्हा चैतन्य महाप्रभू अवतार घेण्यामागे अद्वैताचार्यांची त्यांच्या प्रार्थना त्याच्यामुळे आणि त्यांनी शालिग्राम शिलेला तुळशीपत्रांचा अभिषेक करून शालिग्राम शिलेला तुळशीपत्रांचा अभिषेक केला आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना तुम्ही स्वतः अवतरित व्हा म्हणून प्रार्थना केल्या. ती जी शिला होती शालिग्राम शिला ती नरसिंह शालिग्राम शिला होती. म्हणजे नरसिंह देवांच्या कृपेने चैतन्य महाप्रभू अवतरित झाले. हरी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. हरी म्हणजे कृष्ण आहे, हरी म्हणजे पाप हरण करणारे आहेत, हरी म्हणजे दुःख निवारण करणारे आहेत, हरी म्हणजे चित्त हरणारे हरी. तर हरी या शब्दाचा अजून एक अर्थ असा आहे की हरी म्हणजे सिंह, म्हणूनच आपण नरहरी असं म्हणतो. नरहरी म्हणजे नरसिंह, हरी म्हणजे सिंह. तर महाप्रभूंना श्री रूप गोस्वामी आहेत ते महाप्रभूंना हरी म्हणून संबोधतात. तर महाप्रभूंची कशी सिंहाशी तुलना होतीये, हे नरसिंहाशी कशी तुलना होतीये, त्याचे 5 मुद्दे आहेत ते आपण पाहूयात की नरसिंह देवांची महाप्रभूंशी कशी तुलना केली जाते. की महाप्रभूंची कांती ही नरसिंह देवांप्रमाणे सुवर्ण कांती होती. दुसरं म्हणजे त्यांचा शरीराचा आकार, म्हणजे नरसिंहदेवांची सुद्धा छाती रुंद, कंबर त्यांची अरुंद अशी होती. किंवा सिंह चालताना कसं जसं त्याचे केस खांद्यापर्यंत येतात, रुळतात, म्हणजे असं डामडौल, म्हणजे सिंहाचा चाल म्हणजे फार खूप छान असते, डौलदार अशी राजाप्रमाणे एखाद्या चाल असते. तसंच ती महाप्रभूंची चाल सुद्धा सिंहासारखी होती. चौथं म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा अवतार हा सिंह राशीमध्ये झालाय. आणि 5वं म्हणजे गौरसिंह आपल्या हृदयातील गुफेमध्ये जाऊन हरी बोल अशी गर्जना करतात आणि अनर्थ आणि अन्य इच्छा ज्या आहेत त्या आपल्या दूर करून टाकतात. सिंह बघा, एखादा सिंह जेव्हा एखाद्या गुहेत जातो ना तेव्हा तिथले सगळे पशु पक्षी सगळे उडून जातात आणि सगळे निघून जातात आणि घाबरतात ते. तसं जेव्हा गौरसिंह म्हणजे भगवान गौरहरी चैतन्य महाप्रभू आपल्या हृदयात येऊन हरी बोल हरी बोल हरी बोल अशी गर्जना करतात तेव्हा आपल्या हृदयातील अनर्थ अन्य इच्छा निघून जातात. अशा प्रकारे रूप गोस्वामींनी ती चैतन्य महाप्रभूंची तुलना ही नरसिंह देवांशी केली आहे. आणि रूप गोस्वामी म्हणतात, हे महाप्रभू तुम्ही भक्तांना प्रिय आहात, तुमचे स्वरूप अद्वितीय आहे आणि अद्वैत आचार्यांनी तुम्ही प्रिय आहात. असं हरी म्हणजे महाप्रभू हे महाप्रभूंना हरी म्हणजे नरसिंह अशी उपमा दिली आहे. आणि दुसरं म्हणजे नरसिंह लीलेमध्ये अशा अनेक लीला आहेत जिथं महाप्रभूंच्या लीलेमध्ये अशा अनेक लीला आहेत जिथं नरसिंह देवांचा उल्लेख येतो. एकदा श्रीवास ठाकूर जे होते ते सतत भगवंतांचं कीर्तन करण्यात मग्न असायचे दिवस रात्र. त्यामुळं एकतर हिंदू लोक पण कंटाळले होते आणि मुस्लिम लोक पण कंटाळले होते, का तर ते सतत हरिनामामध्ये ते मग्न असायचे. आणि मग हिंदू लोक म्हणत होते की तुम्ही रात्री विष्णूंना झोपू देता की नाही, की तुझ्यामुळं विष्णू क्रोधित होतील, त्यामुळे तू हरिनाम घेऊ नकोस रात्रीच्या वेळी. आणि मुस्लिम लोक तर अगोदरच कंटाळली होती कारण ते नाम घेत होती म्हणून. मग त्यांनी जाऊन राजाकडे तक्रार केली आणि राजा त्यांना आता शिक्षा देईल या भीतीनं श्रीवास ठाकूर नरसिंह देवांची आर्त स्वरात प्रार्थना करत होते की हे नरसिंहा तुम्हीच मला आता वाचवा. आणि ही जी त्यांची प्रार्थना आहे ती महाप्रभूंना जाणवली आणि महाप्रभू स्वतः आले दाराशी आणि उघड मी आलो आहे.
ते दरवाजा उघडायला घाबरत होते श्रीवास ठाकूर. तर उघड, मी नरसिंह आलो आहे, मीच तुझा आराध्य देव आहे असं म्हणून ते जेव्हा दरवाजा उघडतात तेव्हा महाप्रभू आत येऊन त्यांना नरसिंह रूप दाखवतात आणि घरातील सर्वांना बोलवण्याची, सगळ्यांना मला हे रूप दाखवायचंय असं म्हणून घरातील सर्व व्यक्तींना ते हे नरसिंह रूप दाखवतात. श्रीवास ठाकूर भयभीत होतात त्या रूपाने, म्हणजे तुला कुठला राजा आणि कोणीच तुला काही करू शकत नाही. आणि असंच एकदा श्रीवास ठाकूरांच्या घरी जेव्हा वर्षश्राद्ध असतं आणि वर्षश्राद्धाच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम या चा उल्लेख चालू असतो, तेव्हा नरहरी हे नाव आल्यानंतर मात्र नरसिंह चैतन्य महाप्रभूंनी नरसिंह रूपात आले. म्हणजे त्या विष्णू सहस्त्रनाम ऐकून त्या नरसिंहांच्या भावामध्ये गेले आणि मग त्यांना अनेक हात आणि त्यांचे ते प्रचंड त्यांची उंची आणि ते सगळं रूप पाहून ते सगळ्या रस्त्यावर पळू लागले. आणि आणि हे पाहून परत मग जेव्हा नरसिंह महाप्रभू जेव्हा त्यांच्या स्वरूपात आले तेव्हा मात्र ते श्रीवास ठाकूरांची माफी मागू लागले की मी माझ्यामुळं हे. पण श्रीवास ठाकूर म्हणतात की तुमचं हे रूप सर्वांसाठी आहे. इतके दिवस हे असुर लोक जे आहेत, असुर वृत्तीचे जे लोक आहेत, जे मुस्लिम लोक आहेत, ते तुमचं दर्शन घेऊ शकत नव्हते. त्या रूपाचं दर्शन आज तुम्ही सगळ्या रस्त्यावरून तुम्ही जात असताना त्यांना तुमच्या या रूपाचं दर्शन घडलं, ही तुमची कृपाच आहे असं ते सांगतात. आणि दुसरं आपण सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट म्हणजे चांद काजीची. जेव्हा हे हरिनाम संकीर्तन चाललं होतं तेव्हा मुस्लिम राजा जो चांद काजी होता त्याला ते बघवत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की जा तो मृदुंग फोडून या. आणि हे मृदंग फोडून यायला सांगितलं. जेव्हा त्यांचा मृदंगच फोडला जाईल तेव्हा त्यांना हरिनामामध्ये रुची येणार नाही. आणि जेव्हा मृदंग फोडला तेव्हा चैतन्य महाप्रभू खूप क्रोधित झाले. असं म्हणतात की लाखो लाखो भक्त, लाखो करोडो भक्त त्या नगर संकीर्तनामध्ये त्या चांद काजीच्या घरावर पहिल्यांदा तो मोर्चा नेण्यात आला. ते सगळे लाखो लाखो भक्त त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि जेव्हा महाप्रभू चांद काजीला भेटतात तेव्हा चांद काजी त्यांच्या छातीवरच्या जखमा दाखवून म्हणतात की रात्री जेव्हा आम्ही मृदंग फोडला त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात एक माणसाचं शरीर असलेला अर्धा सिंहासारखा मनुष्य माझ्या स्वप्नात आला आणि तो माझ्या संकीर्तनातला मृदंग तू का फोडला असं म्हणून मला मी तुला मारून टाकतो असं म्हणून माझ्या छातीवर बसला. आणि म्हणजे नरसिंहदेवांना नरसिंहदेव त्या चांदकाजीच्या स्वप्नामध्ये आले होते. आपण पाहतो की नरसिंहदेव कसं भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि हरिनाम संकीर्तनासाठी कशी रक्षण करतात हे आपण चांदकाजीच्या गोष्टीमधून शिकू शकतो. आणि नेहमी नेहमी जेव्हा महाप्रभू नरसिंहाचं मंदिर दिसायचं तेव्हा ते नरसिंहांची आराधना करायचे, नरसिंहाची पूजा करायचे. श्री नरसिंहा जय जय, जय नरसिंहा जय जय श्री नरसिंह दे, प्रल्हादेश जय प्रद्म मुख प्रद्म भृंग असं म्हणून ते नरसिंहाची आराधना करायचे. या श्लोकाची रचना सुद्धा महाप्रभूंनी केलेली आहे. म्हणजे महाप्रभू, राम लक्ष्मण, अन्य देवी देवता सर्वजण नरसिंह देवांची प्रार्थना करतात. आज आपण नरसिंह जयंतीच्या दिवशी नरसिंहांना प्रणाम करून आपण त्यांना प्रार्थना करू शकतो की या जसं प्रल्हादाच्या मुखामध्ये हरिनाम सतत राहिलं तसं प्रत्येक क्षणी हे भगवंता मला तुझा विसर न व्हावा, तुमच्यावरती माझा विश्वास, माझी श्रद्धा अशी दृढ व्हावी, अशी आपण भगवंतांना या नरसिंह जयंती दिवशी प्रार्थना करू शकतो. हरे कृष्ण. हरी बोल. माताजी, अनंगोपी माताजी. हाँ हाँ हाँ, यस यस आहे. थँक्यू माधुरी भक्ती माताजी. आजच्या स्पेशल दिवशी खूप छान ऐकायला मिळालं आणि स्पेशली जे महाप्रभूंच्या ज्या सगळ्या निगडीत वंडरफुल, म्हणजे एकत्रित तिन्ही पण छान ऐकायला मिळाल्या. थँक्यू 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 सो मच. म्हणजे खूप दिवसांनी मी या सगळ्या ऐकल्या. महाप्रभूंचा ते श्रीवास ठाकूरांच्या मधले ते खूप थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील काय कमेंट असतील तर विचारा.
येस, प्रतिभा खरे माताजींना आवडलं लेक्चर. थँक्यू. मलाच एक विचारायचं होतं, जस्ट एक पॉइंट वाईज की ते सांगत होते, त्याचे उदाहरण किती आवाज येत नाही माझा. त्यांना रेंज नाहीये जरा. नाही, महाप्रभूंचे जे तिन्ही सांगितले तुम्ही, ते एक तर विष्णू सहस्त्रनाम मध्ये आल्यानंतर घेतात, ते एक श्रीवास सांगन मधली एक, आणि तिसरी कुठली होती? आवाज 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 तुझा अनम्यूट आहे, अनम्यूट. नरसिंह ते श्रीवास ठाकूरांचे जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा एकदा ते प्रकट होतात, जेव्हा त्यांच्या विरुद्ध जेव्हा तक्रार होती की दिवस रात्र हरिनाम संकीर्तन करतायत, तेव्हा राजाकडे जेव्हा तक्रार होती तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना नरसिंहाचं दर्शन देतात. आणि चांगतात आणि त्यांच्या वडिलांचं जेव्हा श्राद्ध असतं त्यावेळी विष्णू सहस्त्रनाम म्हणताना त्यांना नरहरी रूप धारण करतात. येस 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 येस, थँक्यू. येस, ओके, थँक्यू. मस्त. आणि हरिबोल. हरिबोल. पुष्कळवरून ऐकलं आम्ही तुमचं लेक्चर. हरिद्वार. हरिबोल, थँक्यू. तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही ऐकलं त्याबद्दल. घेऊन थांबलो होतो तेव्हा ऐकले. प्रार्थना करा आमच्यासाठी तिकडे. हरिबोल. हरिबोल. हो, आम्ही तर पवित्र ठिकाणी तुमचं हे ऐकलं आत्ताचं लेक्चर, खूप छान. थँक्यू. सुखतालला आलोय, सुखतालला तिथं ऐकलं बसून माताजी. अरे वा. चला, माधुरी भक्ती माताजी, आज लेक्चर दिलेलं डबल हे झालं, तिकडे आवाज गेला शुकताला. ऑन द याच्या स्पेशल दिवशी नरसिंह भगवंत तिकडे शुकताला. थांबूयात माताजी. चालेल, कोणाला काही नसेल थांबूयात. हा हा हा, ओके. थँक्यू. हरिबोल. उद्या सगळेजण. हो, तुम्हाला म्हणजे याला पण यात्रा घडेल. अनंगोपी माताजी नाही का गेले यात्रेला? नाही बाई. ओके. परीक्षा चालू आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. येस, हरिबोल. हरिबोल.